आता मला ना दादांचं तोंड देखील पाहायची इच्छा राहिली नाही. बघ, सकाळ संध्याकाळ सतत घरात बसून भांडत राहण्यापेक्षा ना असं वाटतं की आता घरातून निघून जाऊ. तुटका मुटका का होईना, पण आपण आपला संसार करू. बघ, थोडं थोडं सुख वेचत राहू. तो सगळ्यात सोपा मार्ग आहे, पण घरातून पळून जाणं म्हणजे संकटांना अडचणींना घाबरून पळून जाण्यासारखं नाहीये का? आपल्याला दोघांचाच विचार करून कसं चालेल? आजी, मोठ्या आईजांना आपल्याकडून लय अपेक्षा आहेत. त्यांचं काय? त्यांना असंच सोडून जायचं का? आणि गायत्री, भाऊ काका, त्यांना आपल्यामुळे आयुष्यात काहीतरी चांगलं घडीत आहे असं वाटायला लागले. एवढ्या सगळ्या लोकांना वाऱ्यावर नाही ना सोडता येणार. गायत्री, हा गायत्री बोल. दादा, कुठे आहात रे तुम्ही? आम्हाला तुमची खूप काळजी वाटत होती म्हणून फोन केला. मी थांब बाबांना देते. हा सारंग, अरे तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल ना. आणि अरे आम्हाला तुम्हा दोघांचाही खूप हे वाटतो, अभिमान वाटतो. तुम्ही लढा, आम्ही दोघं आहोत तुझ्या पाठीशी. नाही काका, प्लीज काका, प्लीज मी तुमच्या हात जोडतो. हा पण अजिबात आमच्या पाठीशी उभं नका राहू. का ज्यांनी ज्यांनी आम्हाला साथ दिली आहे ना, हो दादांनी त्यांना खूप त्रास दिलाय, जगणं मुश्किल केलं. आणि तुमच्या सोबत जर त्यांनी असं काही केलं ना, तर आम्ही दोघं स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. सारंग, अरे हो काका, ऐका ना, हे बघा, तुम्हाला होणारा त्रास मी नाही पाहू शकत. अहो त्यामुळे आमच्या पाठीशीच काय, घरात आमच्या समोर पण उभं नका. प्लीज काका, प्लीज माझा ऐका, मी हात जोडतोय. श्रीधर, मालक. तुला मुलं आहेत ना? हो, मला 2 मुलं आहेत. तू माझं म्हणणं समजू शकतोस. मला सांग, आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करणं, त्यांच्या सुखासाठी धडपडणं, त्याच्यामध्ये काय काय गैर आहे रे? काय चुकीचं आहे? आज जी काय प्रतिष्ठा, मान, सन्मान मला मिळतोय ना, त्यासाठी आयुष्याची 25 वर्ष झटलोय मी. आता हे जे मिळवलेलं आहे ते टिकवण्यासाठी मुठी वळल्या तर काय बिघडलं? नाही मालक, अजिबात चुकीचं नाही. घराचे प्रमुख म्हणून आणि वडील म्हणूनही तुम्ही अजिबात चुकत नाही आहात. तर मग हे माझ्या माणसांना का नाही कळत? ते माझ्याच विरोधामध्ये कशी काय जातात? माझी तळमळ, माझी तडफड त्यांना कळत नाही का? मालक, लहान तोंडी मोठा घास घेतात. जे दिसतंय ते सांगू? बोल. मालक, ह्या सगळ्या मागे ना मला चंद्र आजींचा हात दिसतोय. आज सारंग भाऊंच्या प्रेमालाही त्यांनीच हवा दिली. मालकीन बहिणं पण तुमच्यापासून त्यांनीच तोडली. मालक, ही बाई बदला घेते. नाही म्हणजे माझी आणि त्यांची काही दुश्मनी नाहीये. जे चूक आहे ते चूकच आहे ना मालक. मालक, तुम्ही मला काही म्हणा, पण तुमच्या काळजीपोटीच सांगतोय मी. त्या जोपर्यंत घरात आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टी घडत राहणार म्हणजे राहणारच. वहिनी, वहिनी, कशी आहेस ग तू? किती बारीक झालीस. वेळेवर जेवतेस ना? अगं बाई, तुम्ही सुद्धा आमच्यासारखं डायटिंग सुरू केलंय की काय? तिला डायटिंगची काय गरज आहे? लेकराच्या काळजीनेच बिचारी बघ कशी बारीक झाली. अरे अरे, काय बडबड चालली तुमची? न मी जेवण सोडलंय, न मी बारीक झाले. काय बोलायचं ते बोला,
आणि दोघी निघायत ना. ठीक आहे, सांगते मी. पण कसं सांगू? मुक्ता आणि सारंगची परिस्थिती अगदी हलाखीला आलीये. म्हणजे दादानी त्यांच्या हातचं काम हिसकावून घेतलंच, पण त्यांना ज्यांनी काम दिलं ना त्यांना तर दादानी रस्त्यावरच आणलं. हे सांगायला आलात का तुम्ही दोघी इथे? छे, वहिनी, तुला सावध करायला आलो. वहिनी, तुमची काळजी वाटते ना म्हणून आलो. काळजीने जीव पोखरलाय ग माझा वहिनी. काळजीने माझ्या काळजात खट्टा पडलाय. पण स्वतःची सुद्धा काळजी घ्या हो. वहिनी, मुक्ता आणि सारंगला ज्यांनी मदत केली त्यांना तर हे माहितीच नव्हतं की त्यांचं लग्न झालंय, पण तरीही दादाने त्यांची अशी अवस्था केली. उद्या तू जर त्यांची मदत केलीस हे जर दादाला कळलं तर दादा तुझी काय अवस्था करेल? वहिनी, आपलं जरी पटत नसलं ना, म्हणजे आपल्या टेन्शन जरी असलं ना, तरी आपण एकाच घरातले आहोत. आपण एकच आहोत ग. किती झालं ना तरी जीव तुटतो ग तुझ्यासाठी. तीळ तीळ तुटतोय हो जीव. म्हणून मीच माधवीला म्हटलं चल आपण वहिनीला सावध करू. जे काय घडलंय ना ते तिच्या कानावर घालू. वहिनी, काळजी घे हा स्वतःची. चंद्राबाई, ए चंद्राबाई. रावसाहेब, आणि असा का रागानं हाक मारतोय हो? ए थेरडे, आज मी काय करून आलोय माहितीये? सारंग आणि मुक्ताला मदत करणाऱ्यांच्या आयुष्याचं वाटोळं करून आलोय. पण हे बाहेरच्यांचं झालं, घरातल्यांचं काय?